सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम. आज आहे सोमवार आणि सोमवार आहे आणि आज म्हणजे विशेष, आज नवरोबाचा वाढदिवस आहे. त्यांच्या आवडीचं, त्यांना जो पदार्थ आवडतो तो पदार्थ बनवत आहे, तो म्हणजे मासवडी. तरी ते पाहू शकता माझी मासवडीची तयारी चालू आहे. मासवडी प्रत्येकालाच येते, तर मी या प्रकारे केलेली आहे. तुम्ही कशी करतात ते कमेंट करून नक्की सांगा. काय चुकलं तेही सांगा मला. आता इथे पाहू शकता सगळा मसाला वगैरे वाटून घेतला, जो काय मासवडीमध्ये लागतो आपल्याला तो. आता कांदा टाकते. कांदा टाकल्याच्या नंतर लाल तिखट, काळं तिखट आणि हळद असं टाकून परत एकदा वाटून घेत आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. हे पाहू शकता. आता असं या प्रकारे वाटून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला मासवडीमध्ये भरायचं आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता जो काय आपल्याला पाटवडी बनायला लागते ना, तर बेसन करण्यासाठी हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, कोथिंबीर टाकून वाटून घेतलेला आहे. त्यामध्ये नंतर फोडणी दिली. फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि जो काही मसाला आपण हिरवी वाटण वाटलं होतं ते टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जेवढे मासवड्या जास्त करायच्या तेवढ्या त्यानुसार आपण बेसन पीठ टाकायचं. तर मी इथं 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं हळद टाकलेली आहे. तर इथे पाहू शकता. आता पाणी टाकून घेते. चांगलं तर भाजलं की, छान तळलं की, मसाला तळला ना, वाटण हिरवं वाटण की मग पाणी टाकून घेते आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला बेसन हटवून घ्यायचं आहे. तर पाटवडीसाठी बघा, मासवडीसाठी आपल्याला खाली टाकण्यासाठी खोबरा आणि कोथिंबीर ठेवलेली आहे. आणि हा रुमाल कोराच आहे. कोरा असला तरीही मी त्याला पाण्यात 5-10 मिनटं उकळून घेतलं मीठ टाकून आणि परत 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतलेलं आहे त्या रुमालाला. तरी ते पाहू शकता. आता मी बेसन असं पुरणाच्या चाळणीनं चाळून यात हटत आहे आणि छान असं हटवून घ्यायचं एकदम बेसन. आपली जी मासवडी आहे ती एकदम छान असं थापल्या जाते. तरी ते पाहू शकता. आता इथं मी खोबरं असं टाकते, वरती कोथिंबीर आणि हे गरम गरम बेसन आणि बाकीचं बेसन तसंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथे एक एक मी मासवड्या बनवत आहे. तर पाहू शकता तुम्ही. इथं या प्रकारे असं लोटत आहे मी आणि असा आकार द्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता किती छान आपल्या मासवड्या झालेल्या आहेत आणि इकडे रस्सा पण केलेला आहे, जे काय